आनंदा महादेव घाटोळ, राहणार वाडेगाव, तालुका बाळापूर. माझी अंधारा वळाच्या समोर अर्धा किलोमीटर शेती आहे, 8 एकर. तर मी 8 एकर पूर्ण किमया, खुले किमया आणि खुले दुर्वा असे 8 एकर 4 बॅगची पेरणी केलेली आहे. माझी पेरणी दिनांक 22/6/2025 झालेली आहे. तर आज रोजी माझं सोयाबीन समजा आपण बघू शकता कंबर पोटाच्या लेवलला झालेला आहे. तर श्री एजन्सीचे संचालक श्री गणेश भाऊ मसने सेंट्रल बँकेचं दुकान आहे, कृषी विक्रेते दुकान आहे, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की गणेश भाऊ अशा प्रकारच्या माझ्या सोयाबीनवर अळ्या आहेत. अळ्या एवढ्या आहेत की अंगावर चिटकलं तर 50 अळ्या एका दमात 5 मिनिटाचा अंगावर सहज चिटकू शकतात, एवढ्या प्रमाणात अळ्या आहेत. हे माझं पूर्ण चालू असताना कंपनीचे एजंट मान्य श्री धनंजयजी देशमुख साहेब आले आणि त्यांना मला पुन्हा विचारलं, अहो शेतकरी दादा शेतात किती अळ्या आहेत? मी सांगितलं भरपूर अळ्या आहेत. तर देशमुख साहेबांना मला विचारलं अळ्या कोणत्या आहेत? मी सांगितलं उंट अळी, केसाळ अळी, तंबाखूची पाने खाणारी अळी, तुडतुळा, मावा, हे सर्वच प्रकारचे रोग म्हणलं आता आलेले आहेत. आणि मला अशी खात्रीशीर औषध पाहिजे की जेणेकरून आता माझ्या सर्व अळ्या मेल्या पाहिजेत. जर या अळ्या मेल्या नाहीत तर माझ्यावर कर्ज डोंगर एवढा वाढेल की मग मी नैराश्यग्रस्त होऊ शकतो. तर धनंजय देशमुख आणि श्री एजन्सी संचालक श्री गणेश भाऊ मसने यांनी आम्हाला आश्वासित केले की मामा तुम्ही हे हनविका कंपनीचं एस बॉस न्या आणि या एस बॉसचा फवारा काढा. 8 दिवसानं जर समजा तुमच्या अळ्या मेल्या नाही तर आपल्याला 1 रुपया द्यायचा नाही. 5,000 रुपयाची दवाई दिली त्यांनी 1 लिटरभर. आणि त्या दवाईचे मला घटक श्री गणेश भाऊ मसने यांनी समजावून सांगितले कसं फवारायचं हे समजावून सांगितलं. आणि गणेश भाऊ मसने हे अशी व्यक्ती आहेत या वाडेगाव कृषी सेवा केंद्र विक्रेते की ते पहिले गिऱ्हाईकाला विचारतात अटॅक कसा आहे आणि त्या दवाई देताना त्याचे घटक समजावून सांगतात, कशी फवारायची, किती मिली टाकायची, किती पकडा वापरायचा. त्याच्यामुळे त्या दवाईचा परिणाम 100% पिकावर होतो. आणि मला हेच बोलता आज एवढा परिणाम आलेला आहे की आपण ह्या शेंगा सुद्धा पाहू शकता. पुढे घ्या कॅमेरा आणि झूम करून दाखवा. शेंगापासून बुडापर्यंत पूर्ण शेंगा आहे. तर हे झाड कमीत कमी 3 फूट वाढलेलं आहे. या 3 फुटा शेंगा आहेत. या हेजबाग हनविकाच्या हेजबागनं काय केलं, ज्या अळ्या होत्या त्या पूर्ण जळून खाक केल्या. आपण समाधानी आहे? मी 100% या दवाईबद्दल समाधानी आहे. कारण आज मी गावात फिरलो, मी अशा कंपनीचा अपप्रचार करत नाही, पण नामांकित कंपन्यांचे सुद्धा रिझल्ट फेल झाले. लोक म्हणतात का ते छत एवढं वाढलं, खाली फवारा गेला नाही म्हणून तुमच्या आया मेल्या नाही. याच्यावर तर मी वरवरच फवारा मारला. पण हनविका कंपनीनं शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी एवढी चांगली दवाई काढली आहे की लागे बुडालो 3 फुटा लोक दवाई आपोआप जाते नव्या मरतात. तर सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती, आमचे श्री एजन्सीचे संचालक श्री गणेश भाऊ मसने यांच्याकडून कोणतीही दवाई खात्रीशीर घ्या आणि एस बॉस कंपनीची दवाई श्री गणेश भाऊ मसने विकतात, आवर्जून त्यांच्याकडून घ्या आणि समजावून घ्या कशी पाहिजे. धन्यवाद.